नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवन एक्सपर्ट ओपिनियन या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. जागतिक पातळीवरती पश्चिम आशियातील तणावामुळे खतांचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि खतांच्या कच्च्या मालाचे दरसुद्धा वाढायला लागलेत आणि त्यामुळंच एकीकडे खताची टंचाई येत्या खरीप हंगामात होईल की काय अशी शंकासुद्धा, असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जाऊ लागला आहे. दुसरीकडे खतांची टंचाई निर्माण होईल, खतांचे दरसुद्धा वाढतील की काय अशी ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती खतांच्या बाबत नेमकं जागतिक पातळीवरती काय घडतंय, देशांतर्गत खताचा साठा किती आहे, खरीपासाठी पुरेसा साठा देशात उपलब्ध आहे का, धोरणात्मक पातळीवरती काही निर्णय सरकारच्या पातळीवर घेणं आवश्यक आहे का, या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हिंदुस्तान गम अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेडचे राज्यप्रमुख सचिन सौदाने. नमस्कार. नमस्कार सर. जागतिक पातळीवरती जो काही तणाव निर्माण झालेला आहे, अर्थातच इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातलं जे काही युद्ध आहे त्या युद्धामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं देशात पुढच्या काळात खरीप हंगाम अवघ्या एका महिन्यावरती आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये खताची टंचाई निर्माण होते की काय, किंवा खताच्या आयातीसाठी मोठा फटका बसतोय काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशात खताचा साठा पुरेसा आहे का आणि खरीप हंगामावरती खत टंचाईचं संकट येणार नाही अशी परिस्थिती आहे का देशात? सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की आपण जो आहे भारत जो देश आहे हा खत निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण असा नाही आहे. बराचसा जो आपला खत निर्मिती आहे, सर्वात मोठा जो त्यामधला जो घटक आहे नायट्रोजन, याच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस, पोटॅश तिन्ही हे जे आपण ज्यांना मुख्य जे मूलभूत खतं म्हणतो, तर ह्याच्यामध्ये आपण सर्वच बाबतीमध्ये आपण बाहेरच्या इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. तर नायट्रोजनसाठी गॅस लागतो किंवा अमोनिया लागतो. तर याच्यासाठी आता सगळ्यांना माहीत आहे की आखादी देशामध्ये त्यांचा स्रोत आहे आणि आपल्या देशाकडेही थोडेसे स्रोत आहेत, पण तेवढे पुरेसे नाही आहेत. बरोबर. आणि त्यामुळे या सप्लाय चेन जो आहे नैसर्गिक वायूचा, या सप्लाय चेनवर खूप मोठा तणाव वाढलेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच ही जी सर्व खतं आहेत, या सर्व खतांचा जो आहे तुटवडा जो आहे तो कच्च्या मालाचा सप्लाय आणि जी साखळी आहे, वाहतूक साखळी विस्कळीत झाल्यामुळं तो किंचितसा काही काळासाठी जाणवू शकतो. शेतकऱ्यांचा खतांचा वापर जर का बघितला आपण, तर रासायनिक खतांमध्ये युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता केंद्र सरकारकडून असं सांगितलं जातं की युरियाचा साठा असेल किंवा इतर खतांचा साठा असेल तो मुबलक आहे, जवळपास जेवढं काय आपल्याला खरीप हंगामात खतांचा साठा लागतो तेवढा आहे असा दावा केला जातोय. दुसरीकडे परिस्थिती अशी आहे की जो साठा उपलब्ध आहे, एकूण जर का आपण खरीप हंगामातला साठ्याचा वापर बघितला खतांच्या, तर त्याचं गणित बसत नाही आहे. मग युरियाची उपलब्धता देशात पुरेपूर आहे का? साधारणतः जर आपण देश पातळीवर बोलायचं झालं तर साधारणतः 350 लाख टनाच्या आसपास युरियाची गरज हा भारत देशाला आहे. आणि 285 लाख टन युरिया हा आपण देशांतर्गतच तयार करतो. बरं. आणि साधारणतः 55 ते 60 लाख टन युरिया आपण इम्पोर्ट करतो. तर सरकारची अशी धोरणं आहे की तयार युरिया घेण्यापेक्षा देशांतर्गत जी कॅपॅसिटी आहे तिचं पूर्णपणे त्याची युटिलायझेशन झालं पाहिजे. त्याची जर पूर्णपणे कार्यक्षम जर राहिली तर जो फिनिश्ड गुड्स आहे त्याचे रेट्स खूप हाय आहेत. म्हणजे तयार युरिया आयात करणं त्याचे किमती खूप गगनाला भिडलेल्या आहेत आजच्या दिवशी. त्याच्याऐवजी जर कच्चा माल जो आहे, युरियासाठी जो गॅस लागतो, तो जर इथल्या उद्योगांना मिळाला तर आपल्याला परकीय चलनही वाचवता येईल. आणि त्याच्यामध्ये ही जी वाहतूक साखळी आहे, ही वाहतूक साखळी जर योग्य पद्धतीने झाली, अजून खरीप हंगाम सुरू व्हायला वेळ आहे, ती जर झाली तर माझ्या मते फारसा तुटवडा जाणवू नये. पण हे सिच्युएशन कशावर अवलंबून राहील, जसं मागे आपण बघितलं की गॅस सिलेंडरचं जे मध्ये एक पॅनिक निर्माण झालं, तसं शेतकऱ्यांच्यामध्ये एक पॅनिक निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कसं आहे, आता बरेचसे जे खतांची जो पुरवठा आहे, हा खतांचा पुरवठा विशेष करून युरियाचा, शेतकरी आतापासून काही जण पॅनिक सिच्युएशन निर्माण करू पाहत आहेत किंवा निर्माण होत आहे की आता या अशा ज्या बातम्या पेपरला वगैरे वाचतात ते की खतांचा तुटवडा, युरियाचा सप्लायवर प्रेशर येईल. त्यामुळे प्रत्यक्षात ज्याचा ज्यावेळेला वापर होणार आहे त्या वापर होण्याच्या काळात तुटवडा होण्यापेक्षा वापर होण्याच्या न काळातही तुटवडा खूप
आता वाढण्याची शक्यता आपण बघतोय. तर ह्याच्यामध्ये फक्त आहे जी पॅनिक सिच्युएशन आहे हीच आहे, की ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे उपलब्धता आहे गोदामाची, तो शेतकरी खतं घेऊन ठेवत आहे आज रोजी. बरं भविष्यात त्याला किती खतं लागणार आहेत, कोणत्या पीक तो पेरणार आहे याचं प्लॅनिंग कदाचित झालं नसेल, पण त्याच्याकडे उपलब्धता आहे, आज भांडवल आहे म्हणून तो घेऊन ठेवत आहे. अशा बऱ्याच सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन निर्माण होऊन काही ठिकाणी जो आहे ही तुटवडा भासू शकतो. काही सिलेक्टेड पॉकेटमध्ये होऊ शकतो. पश्चिम आशियातल्या युद्धामुळं आत्ता खत उद्योगावरती नेमकी काय परिस्थिती ओढवलेली आहे? म्हणजे मोठ्या प्रमाणात असंही बोललं जातं की कच्च्या मालाच्या किमती ह्या जागतिक बाजारात वाढलेल्या आहेत आणि त्याचा फटका बसतोय. कारण की आपण जवळपास 40 ते 45% जी काही खतांची आयात आहे किंवा त्यासाठी लागणारा नैसर्गिक वायू आहे तो आपण पश्चिम आशियातनं आयात करत असतो. आता तो होर्मुझची सामुद्रधुनीचा महामार्ग जलमार्ग बंद झालेला आहे आणि त्याच्यामुळे परिस्थिती बिकटच झालेली आहे. तर खत उद्योगाला नेमक्या काय झळा बसतायत या पश्चिम आशियातल्या तणावाच्या आता? एकूणच एक बघितलं आपण तर मागच्या जवळपास 1 वर्षापासून आणि विशेष करून रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आणि नंतरनं त्याच्यामध्ये खूप मोठा जो तणाव अजून निर्माण केला ह्या आखाती युद्धामध्ये. याच्यामध्ये युरिया बेस्ड जो नायट्रोजन बेस्ड जे फर्टिलायझर आहेत त्याच्यामध्ये अमोनियाची किमती या आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळपास 41% वाढलेल्या आहेत. अरे बापरे. आणि युरिया जो तयार युरिया आहे तो तयार युरियाची किमती 30%ने, सल्फरच्या किमतीही 30%ने वाढलेल्या आहेत. आणि फॉस्फरिक ॲसिडच्याही किमती साधारणतः मागच्या वर्षी स्टेबल होत्या, पण आता या सिच्युएशनमुळे त्या वाढत आहेत. फॉस्फरिक ॲसिडच्या फक्त पोटॅश हा असा घटक आहे की त्याच्या किमती ह्या बऱ्याच वर्षापासून स्थिर आहेत. त्यामुळे कच्चा माल जो आहे अमोनिया, युरिया किंवा नॅचरल गॅस याच्या साखळी पुरवठा आणि उपलब्धता याची आणि उपलब्धता कमी आहे त्यामुळं किंमत वाढते. त्यामुळं तो एक मोठा म्हणजे कच्चा मालची किंमत तर वाढलेलीच आहे, पण वाढलेल्या किमतीमध्ये सुद्धा उपलब्ध होतंय का नाही हाही प्रश्न खूप मोठा आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताला काहीतरी खतांसाठी नवीन पर्याय शोधणं सुद्धा गरजेचं आहे. तर मग ते पर्याय कोणते असू शकतात? कारण की आपण रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या वेळेस सुद्धा पाहिलं होतं की आपण रशियामधून पण खतांची आयात करतो. त्यावेळेसही ते सगळं ब्लॉक झालेलं होतं. असं जागतिक पातळीवरती सातत्यानं होतच राहतंय. तर खतासाठी किंवा खताच्या आयातीसाठी, कच्च्या मालाच्या आयातीसाठी इतर कोणते देश पर्याय असू शकतात? याच्यासाठी बऱ्याच वर्षापासून आपल्या जे खाजगी कंपन्या आणि सरकारी आणि तसंच सहकारी तत्वावरच्या ज्या कंपन्या आहेत इप्कोसारख्या यांनी बऱ्याच वर्षापासून तजवीज याची करून ठेवलेली आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणजे जसं रिपब्लिक ऑफ गॅबन आहे, ओमान आहे, आहे, याच्यामध्ये बऱ्याच या कंपन्यांचे टायअप आहेत आणि जिथं नैसर्गिक वायू उपलब्ध आहे तिथं त्यांनी प्लांट उभं केलेले आहेत. तिथल्या सरकारशी किंवा तिथल्या एखाद्या उद्योगाशी टायअप करून दोघांच्या संयुक्त विद्यमानं म्हणा किंवा आपली इन्व्हेस्टमेंट जास्त त्यांची इन्व्हेस्टमेंटचा थोडासा पार्ट असा जो आहे असे संयुक्त विद्यमान काही उद्योग खत निर्मिती उद्योग परदेशामध्ये भारतीय कंपन्यांचे कार्यरत आहेत. हां, पण ते हे उपाय आहेतच, पण तो तिथं तयार होणारा जो माल आहे तो वाहतूक साखळीमुळं आपल्याकडे उपलब्ध येईल का, वेळेत येईल का हाही प्रश्न आहे. दुसरा प्रश्न अजून असा होता की आपण रशिया वगैरे, पण रशिया, कॅनडा आणि बेलारूस वगैरे असे जे कंट्री आहेत याच्यातून आपण जो जो आयात करतो हे खत फक्त पोटॅश खत आहे जे की आपल्याला तिथून येतं आणि पोटॅशच्या किमती सध्या स्थिर आहेत आणि पोटॅशच्या चा फार मोठा तुटवडाही नाही आहे. सर्वात मोठा तुटवडा हा युरियाचा जाणवतोय लोकांना सध्या, म्हणजे कारण आता सध्या वापर नाही आहे पण तरी लोक उपलब्ध आहे, पण पुढच्या काळात शेतं मोकळे आहेत, पण लोक दुकानावर विचारतात आताच घेऊन ठेवा म्हणून, आता आला का युरिया, आला का युरिया. बरोबर आहे. मग हे इतर देशांच्या पर्यायामध्ये काही पॉलिसीच्या पातळीवरती इंटरव्हेन्शन करणं सुद्धा गरजेचं आहे का, की जे इतर देशांकडे आपण वळू आणि त्याचे पर्याय स्वीकारू, असं होऊ शकतं का पुढच्या खरीप हंगामात येते? ऐन वेळेला खतासाठी ऐन वेळेला असं काही करता येणार नाही, कारण सगळं जो आहे तो नॅचरल गॅसवर आहे आणि जो स्फुरदयुक्त खत आहेत या स्फुरदयुक्त खतासाठी सुद्धा जो फॉस्फरिक ॲसिड लागतं किंवा रॉक फॉस्फेट लागतं, सल्फ्युरिक ॲसिड लागतं, याचे सुद्धा किमती चढ्याच आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर. या आत्ताच्या जागतिक पातळीवरची जी काही तणावाची स्थिती आहे, युद्धाची स्थिती आहे, त्याचा चायनाला फारसा फटका बसत नाही. तर चायनाचं नेमकं धोरण काय आहे किंवा कशा पद्धतीनं त्यांनी डेव्हलप केलेलं आहे ते स्वतः
आत्मनिर्भर कसे झालेले आहेत खताच्या निर्मितीमध्ये आणि तशा पद्धतीनं भारताला सुद्धा स्कोप आहे का? नैसर्गिक वायू आपल्याकडे एकदम लिमिटेड आहे. आपण इतर देशांवर आखाती देशांवरच बरोबर. अवलंबून आहेत. रॉक फॉस्फेट, सल्फ्युरिक ॲसिड आणि फॉस्फरिक ॲसिड अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, याच्यासाठी सुद्धा आपण तेवढं आपल्याकडे साठेच नाही आहेत. आणि पोटॅश असं एक खत आहे जे काही खतं कंपनीमध्ये बनत नाही, मॅन्युफॅक्चर होत नाही. हे 100% जे पोटॅश आहे हे खाणीमधून निघतं. बरोबर. आणि आपल्याकडे एक सुद्धा खाण नाही, आपल्याकडे उपलब्धताच नाही आहे त्याची. त्यामुळे 100% पोटॅश जे आहे ते आपल्याला आयातच करावं लागतं. त्यामुळे भविष्यातही आपण आत्मनिर्भर होऊ हां, असंही चिन्ह काही दिसत नाही. इंडोनेशियाकडून आपल्याला 25 लाख टन युरिया आयात करण्यासाठीची संधी आहे किंवा इंडोनेशियानं त्या पद्धतीनं आपल्याला सकारात्मक संकेत दिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं काही तजवीज करून खतांचा जो काही आता युद्ध कधी संपणार आहे हे माहीत नाही आहे कुणालाच, कोणीच सांगू शकत नाही. हो हो तर असे काहीतरी पर्याय जे आहेत ज्यांच्यासाठी काय म्हणू चर्चेच्या किंवा संवादाच्या पातळीवरती आत्ता काहीतरी गोष्टी घडतायत, तर त्या पद्धतीतनं किंवा तशा पद्धतीनं युरिया आयात करून किंवा इतर खतांची आयात करून ज्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो असा ज्याचा अंदाज बांधला जातोय, त्याची गरज पूर्ण केली जाऊ शकते का? इंडोनेशिया किंवा इतर देशांकडून सुद्धा अशी आपल्याला संधी आहे का आयात करण्यासाठीची आणि तशी अनुकूल परिस्थिती आहे का? जपान, इंडोनेशिया हे जे तुम्ही म्हणलात, तर इथं आपले बायलॅटरल टायप्स ऑलरेडी झालेले आहेत. बर. हां, ती संधी आहे. पण कपॅसिटी जी म्हणतो, जी आखाती आणि पश्चिम आशिया कडून जी येणारी जी कपॅसिटी न येतात, ज्या प्रमाणात तिथून मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि तयार युरियासुद्धा येतो, त्या प्रमाणात पूर्वेकडून आपल्याला संधी कमी आहे. युरियासाठी जो आहे तो नैसर्गिक वायू लागतो. नैसर्गिक वायू हा आखाती देशांमध्ये आहे. आता आपण जर म्हणलं तर साधारणतः युरिया हा असा एक खत आहे की देशामध्ये जवळपास सर्वात जास्त प्रमाण त्याचं वापरलं जाण्याचं आहे. तुम्ही खतांच्या वापरामध्ये युरियाच्या वापराचा उल्लेख केला, तर आपल्याकडे असं आहे की केंद्र सरकार त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात सबसिडी अनुदान देतं आणि त्यातनं शेतकऱ्यांपर्यंत ते स्वस्त दरात पोचतं. कुठेतरी ही अनुदानाची पद्धत एकूणच जमिनीचा पोत आणि जमिनीचं आरोग्य याच्यावरती तो एक इम्पॅक्ट करते. जमिनीचा पोत खराब होतोय दिवसेंदिवस, आपल्याकडे खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. मग या अनुदानाच्या जी काही पद्धत आहे खतांवर साठी दिली जाते त्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे का असं तुम्हाला वाटतंय का? युरिया बाबतीत तरी नक्कीच पुनर्विचार करण्याची गरज आहे. बर. काय होतंय, शेतकरी जो आहे, शेतकरी काय होतं आता फॉस्फॅटिक पोटॅशची किमती स्थिर आहेत. स्फुरदयुक्त खतांच्याही किमती ज्या आहेत त्या चढ्याच आहेत. त्यांच्या किमती वाढल्यामुळं शेतकरी असा विचार करू शकतो की कशाला ते कमी टाकू, युरियात जास्त टाकू. आता युरियाची 45 किलोची गुणी 266 रुपयाला आहे. तर हे धोरण जे आहे, आजही DAP आणि युरिया ही जी दोन खतं आहेत, ही आजही NBS जी आहे, न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी, या धोरणामध्ये येत नाहीत. तर या धोरणामध्ये ही आणावेत. अच्छा. हां, हे जोपर्यंत ही येत नाहीत तोपर्यंत हा जो इम्बॅलन्स आहे, हा इम्बॅलन्स राहणार आहे. कृषी मंत्री असं म्हणाले होते राज्याचे की आपण आता तो एक प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे ज्याच्यामध्ये युरियाच्या बॅगची जी काही वजनं आहेत ती 45 ऐवजी 30 किलो करू. हो. तर असा काही निर्णय झाल्यानंतर खतांचा वापर त्यातनं संतुलित होईल का? आता साधारणतः नत्र खतासाठी युरिया वापरतो. हो. तर ज्यावेळेला युरिया नाही मिळणार तर शेतकरी अमोनियम सल्फेटसाठी जाईल. पण त्याची सुद्धा एक लिमिट आहे. अमोनियम सल्फेट किती उपलब्ध होईल त्याला एक लिमिट आहे. ती लिमिट संपली की अजून शेतकरी दुसरा पर्याय वापरेल. जसं की आता आपल्याकडे बऱ्याच कंपन्यांच्याकडे नॅनो युरिया उपलब्ध आहे, नत्रयुक्त खत आहे, द्रवरूप खत आहे. तर या पर्यायांकडे शेतकरी जाऊ शकतात. अच्छा. या तुटवड्यामुळे या तुटवड्यामुळं. आणि त्यांना जर असं जाणवलं की माझा दरवर्षी वापरणारा युरिया ह्या वर्षी मी निम्म्यानं वापरला आणि निम्म्या खर्च मी जेवढा युरियावर करतो किंवा त्याच्यापेक्षा प्लस मायनस मी त्या फवारणीवर केला आणि उत्पादन माझं स्थिर राहिलं, उत्पादन माझं कमी नाही झालं, तर शेतकरी जो आहे हा म्हणजे याच्यातून संधी भविष्यात भारताला परकीय चलन वाचवण्याची, परदेशावर अवलंबून राहण्याची अशी संधी जी आहे ती चालून येणार आहे. खतांचा वापर संतुलित करायचा असेल तर केंद्र सरकारचं धोरणच त्यासाठी त्यात बदल घडून आणू शकतं. उद्योग जगतातून आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्याकडूनही हेच येतं मत, त्यांचंही मत हेच येतं. पण हा राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील विषय आहे. युरियाच्या किमती जे सरकार वाढवलं त्यांना कुठेतरी मतपेटीवर हा फटका बसणार आहे.
आणि त्यांना फटका बसला आणि पुढचं सरकार कमी करेल अशी शक्यता नाही आहे. नाहीये, बरोबर हां, त्यामुळे तो राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय असल्यामुळे त्या गोष्टीला सहसा कोणी हात घालत नाही. आणि ते धाडस जे आहे ते नक्की भारतीय जे केंद्र सरकार आहे त्यांनी केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ते धाडस जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हा असंतुलित खताचा वापर, त्याच्यामुळे जमिनीवर फरक पडतो. जमीन आणि पाणी यांचं प्रदूषण होतं. जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक विविधता आहे त्याला धोका निर्माण होतो. हे सगळे जे दुष्परिणाम आहेत, हे दुष्परिणाम जे आहेत हे टाळणं, लॉंग टर्म जे दुष्परिणाम आहेत हे टाळण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय हा कधी ना कधी घ्यावाच लागणार आहे. पुढच्या काळात एल निनोचं वर्ष आहे. एकतर आधीच त्याचा एक धोका असणारच आहे. पाऊस कमी पडतोय काय असं वाटतंय. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी एकूणच खतांचा वापर संतुलित पद्धतीनं करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? तसं आपण जर बघितलं जशी शॉर्टेज असं सिच्युएशन होणार आहे आणि मग अशी संकटामधून संधी हाही विषय जर आपण बोललो तर ही जी आपण दाणेदार आणि रासायनिक खत आहेत ही जे टाकली जातात की याचा इम्बॅलन्स जो होतो, तर याचं जे आहे आपण त्याला असं म्हणतो की खतांची कार्यक्षमता म्हणजे मी 100 किलो खत टाकलं तर ते पिकाला किती मिळालं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बरोबर. तर खतांची जी कार्यक्षमता आहे ही खतांची कार्यक्षमता आज स्फुरदयुक्त खतं म्हणलं तर साधारणतः 20% त्याची कार्यक्षमता आहे. 100 किलो टाकलं तर 80 किलो जे आहे ते वाया जाणार आहे. अरे बापरे. वाया जातं तर 3 प्रकार वाया जातं. कसं? तर एक तर फिक्स होतं जमिनीतल्या इतर घटकांसोबत रासायनिक अभिक्रिया होऊन. दुसरं आहे की अतितापमानामुळे त्याचं उडून जातात, इव्हॅपोरेशन होतं. आणि तिसरं जे आहे ते पाण्यासोबत वाहून जातात. पाणी जसं देईल, पाणी लागल्यानंतर खताला काय होतं, जे खताचे जे दाणेदार खत आहेत हे थोडेसे विरघळतात. विरघळल्यानंतर काय होतं, एक जेवढं ज्या प्रमाणात आपण टाकलो त्या प्रमाणात पीक उचलून घेणार नाही. त्यामुळं त्याला तिथं परत जर पाऊस पडला, परत पाणी दिलं तर ते खत तिथून वाहून दुसरीकडे जाणार आहे. तर हे वाहून जाणार आहे, फिक्स होणार आहे, हे आपण टाळू शकतो. तर कशा पद्धतीने? तर एक जर म्हणलं की फिक्स होतात तर ते जे खतं फिक्स होतात हे अनअवेलेबलमधून अवेलेबल फॉर्ममध्ये करण्यासाठी जीवाणू खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला पाहिजे. बरोबर. तर हा एक त्याच्यासाठी उपाय आहे. दुसरा जो आहे, आता काही उत्पादनं अशी आहेत की बायोबेस्ड काही पॉलिमर बेस्ड काही प्रोडक्ट आहेत की जी काय आहेत, जी खतांची कार्यक्षमता वाढवतात. बरोबर. हे खतं आपण ज्यावेळी आपण टाकतो खतासोबत त्याचा जर वापर केला, बेनासोबत जर वापर केला तर जी अन्नद्रव्य आपण त्यासोबत टाकलेली आहेत ती पाण्यासोबत जी निचरा होऊन वाहून जाणार आहेत, लीच आउट होणार आहेत. हे लीच आउट नाही होत जाणार, हे तिथं जर त्याला बाइंड करून ठेवू. अच्छा. आणि पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याला ती सांभाळून ठेवतील. आणि ती जी काही उत्पादनं आहेत ही काही जैव आधारित सुपर ॲब्सॉर्बंट आपण म्हणतो, अशी काही उत्पादनांनी जर शेतकऱ्यांनी वापर केला तर त्याच्यामधून जो आहे त्याच्यामधून एक मुळात ते सुद्धा खाद्य आहे. बरोबर. ते जमीन खराब करणार नाही आणि ते तुमचं खतांची कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता वाढवणार आहे. आता सर शेवटचा प्रश्न असा सुद्धा आहे, कोणत्या पिकांना सर्वाधिक फटका युरिया टंचाईचा किंवा तुटवड्याचा बसू शकतो? साधारणतः जी तृणधान्य आहेत म्हणजे धान आहे, मका आहे, ऊस आहे आणि पाठोपाठ हे एक द्विदल पीक म्हणजे कापूस, या पिकांना सर्वात जास्त युरिया टंचाईचा भासेल. सर्वात मोठा फटका या पिकांना बसेल. अच्छा. आणि विशेष करून ह्या देशाकडं जेवढं धानाचं क्षेत्र आहे त्यामध्ये युरिया हा सर्वात जास्त वापरला जाणारा घटक आहे. त्यामुळं हे जी तृणधान्य आहेत यांना सर्वात मोठा फटका बसेल. ज्या मानाने सोयाबीन, मूग, उडीद हे जी काही पिकं आहेत द्विदल वर्गातली यांच्या मुळांमध्येच रायझोबियम हा जीवाणू असल्यामुळे ते निसर्गामधलाच नायट्रोजन ते ऑब्झर्व करतात. त्यामुळं या पिकांना फटका कमी बसेल, या पिकांना जास्त फटका बसेल. मी म्हटलं तसं तृणधान्य आणि ऊस. अच्छा. तर आज आपल्यासोबत सचिन सैदाने सर होते. त्यांनी खत उद्योगामध्ये नेमकं काय घडतंय सध्या, जागतिक पातळीवरती जे काही तणावाची परिस्थिती आहे त्याचा खरीप हंगामात शेतकऱ्यांना फटका बसू शकतो का, नेमकी परिस्थिती काय आहे, त्यासोबतच देशात किती साठा उपलब्ध आहे, देशाची गरज किती असते खरीप हंगामात खतांची, या सगळ्या विषयांबद्दल आपल्यासोबत सविस्तर अशी चर्चा केली. तुम्हाला
याबद्दल काय वाटते तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. सर, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.